हे पोर अजून उठलीच नाही. अहो आई उठन ना, आता झोपू दे 2 दिवस. मला काही पटत नाही बापा. काय झोपतात तर सासरी गेल्यावर अशीच करन तर काय म्हणन तिची सासू. काय म्हणणार आहे बाई, आता त्यांले काय माहित नाही काय. अव माहीत तर सगळेले आहे, पण काय करतो. आता कसं पाहुणे रावणे सगळे राहते, लेट होते झोपायले. अव आज मेहंदीचा दिवस आहे. अहो आई मग दुपारून मेहंदी लागणार आहे ना. मला तर काही समजत नाही बापा तुमचं. जाऊ दे ताई, काही टेन्शन घेऊ नको तू. का व नाश्ता गिश्ता काही बनवला नाही वाटते. अहो आई ते बाई येणार आहे ना, मग करून देणार आहे. हा का व नाश्ता बनवायला बाई ठेवली काय. आमच्या काळात तर तसं नाही होतं बाई. पहिले लग्न राहायचं तर आजूबाजूचे सगळे यायचे आणि नातेवाईक गीतेवाईक सगळे करू लागायचे. आता तर बस मेकअप करून बसू दे फक्त. हा बाई, आता आपण दुसऱ्याच्या घरी काम करत नाही तर दुसरे आपल्या घरी करतील काय. काय माहित बापा. जवाई उठले की नाही. उठले न ते बाहेर गेले. हा का व तू या झाली वाटते तयारी गियारी. हा बाई, साडी गिडी घातली, थोडासा मेकअप करतो आता. हा का व आई सून उठली की नाही. उठली ना बाई, करते ना ते आंघोळ गिंगोळ करते आहे. हाव का व हाव नाही. काय बनवते व नाश्त्याले. व त्या बाईले सांगत जाय लवकर येत जा म्हणून नाश्ता गिश्ता करायले. अहो आई आता उशीरच लागते ना. तुले बनवून देऊ का थोडंफार. नाही व काही बनवून नको देऊ. आता म्या 5 वाजताची उठली आहे. अहो आई कायले उठत व तू. तर सवय आहे ना व मले. अचानक कसं बदलीन आता सवय. बदला लागते बाई. पाहुणे रावणे कधी येते. येते ना बाई, येईनच आज संध्याकाळपर्यंत येते सगळे. इथं एखादी चटाई गिटाई टाकून दे अजून. आई टाकतो ना, त्या बाई येणार आहे त्या करते सगळं काही. आई जो नेमंदी कामं सांगतो त्यांले. हा व सांगतो ना. पाहिजो सगळं माना पानाचं नेमंदी भरलाय ना. हा बाई भरलं तर हाय. पाहिजो राहून जाईन एखादी बॅग वगैरे घरीच तर मग अजून आफत होईन. नाही बाई, नाही होत ना, भरून ठेवलाय नेमंदी. त्याच्यावर मस्त नावही लिहून ठेवले आहे. हाव का व तुया भावजईले करायला लाव ना नाश्ता. आई ते बाई येते ना व करायले, तू काय अशी करतो बिचारे. नाही व सगळे रे भुका लागून जातील ना. लहान लहान लेकर आहे. अहो आई काही नाही, सगळे अर्ध्या तास झोपलेच आहे आणि मग उठते सगळे एक एक एक. झाला की नाही मामीची नाश्ता. अजून कुठं झाला नाश्ता. नाश्ता बनवणारीच तर आली नाही. हाव काय नाश्ता बनवणारी आली नाही काय. काहून ना किती वाजता येणार आहे ते. अहो ते 8 वाजता येणार आहे ना. हाव काय. तिले सांगितलं होतं 9 वाजता नाश्ता रेडी पाहिजे, लवकर येईन ते आणि करून देईन. मग मामीची भूक लागली असं ना, नाश्ता करून द्यायचा होता ना. आता रे माणसाला लवकर भूक लागते. सकाळी लयच लवकर उठल्या होत्या त्या घरात घर फिरत होत्या. अहो आई अशीच करते. तिले काही झोप लागत नाही आणि दुसऱ्याला झोपू देत नाही. आता काय सांगा बापा. नवीन पिढी काय समजते त्यांले. कधी नाश्ता बनवा लागते आणि कधी जेवण करा लागते. आई तू की नाही एका ठिकाणी बसत, मी नाश्ता बनवतो त्यासाठी. ठीक आहे बाई बसतो मी. अव लोक नाश्ता बनवत जाय. तुला माहित आहे ना तुझ्या आईचा स्वभाव कसा आहे. तर पटे करून का नाही दिलं त्यांना. थोडंफार त्यांच्याकरताच करती. अहो आम्हाला झोपायला वेळ झाला होता रात्री. साऱ्या गोष्टी मास्ती केलं तर टाइमच लागला झोपायले. आईचं कसं आहे, आईले सकाळीच नाश्ता पाहिजे ना. मा वहिनीली निवड त्रास आणून ठेवते. असं जायती म्हातारे माणसाचं. त्याला जेवण आणून देणार आहे आणि मग 12 वाजता आणतो तो. हाव काय 12 वाजता आणते काय. हाव तिला 12 वाजता सांगितलंय. रात्रीचा 8 वाजता आणून देईन. हाव काय चांगलं आहे ना. मग कॅटरसला कशा स्वयंपाक करून राहिलो. चुलीवर करून राहिला होतो. गॅस कुठे भेटून राहिला त्याला. हाव का व. तर आपण घरी स्वयंपाक केला असता तर आपल्याला चुली मांडायला लागल्या असत्या. हाव बरोबर आहे ना. बरं आहे ना, धुपट व्हायपेक्षा तिकूनच करून आणते तो. हाव 11 वाजतापर्यंत ठेवून तो आणि 11 वाजता घेऊन जाईन त्याची भांडी आणि दुपारी 3 वाजतापर्यंत ठेवून. हाव का व, असं टायमिंग आहे का त्याचा. असं वाटते त्यालाच नाश्ता बनवायला दिला असतं तर पटकन तरी बनवून आणला असता. तू पहिले सांगायला पाहिजे होतं ना. आता काय काय लक्षात ठेवायचं व. जाऊ दे आता जे झालं ते झालं. मंडपात एखादा कूलर लावा लागते. लावून द्या ना व, 2 लावून द्या लागन तर, कारण उन्हाळा आहे ना. तसंच करतो. 2 कूलर सांगून देतो ते लावायचे. हाव आई जा. चाल मी कामं करतो बाई. कामं राहिले. हाव ठीक आहे ना. आणि झाली व झोप. हा ताई झाली ना झोप. रात्री लयच उशीर झाला होता ना आपल्याला. हा व उशीर तर झाला होता. आई कुठं गेल्या. अव आई गेली बसली आता बाहेर. ती वेळची नाश्ता दे करून राहिली. हाव का ताई बनवून देतो ना मी. अव त्या बाईले सांगितलंय ना, ते बाई येते आता 8 वाजता. आईले लय घाई राहते ताई. तर बस उठल्याबरोबरच नाश्ता देऊन द्या. लय टाइम झाला करत राहतात त्या. हाव तिले पहिल्यापासूनच अशी करते. आताही म्हणते किती वेळच्या झोपल्या काय बाबा ती करसान म्हणते. हाव काय मी त्यांना नाश्ता चहा बनवून देतो लवकर. हा बरोबर आहे ना. आता मला सवय पडली त्यांची कसं करते ते तर. पण मी नंतर नाश्ता करतो पण त्यांना देतो पहिले करून. हाव
हा व आता मी म्हटलं ते बाई येईन आणि मग करून देईन. आता खाली ते करते नाश्ता ते. हा ना आई थोडस हेच नाही करत. आता म्हणते दीपा अजून उठली नाही, आता झोपू दे थोडस. बरोबर आहे ना, नाही झोपल्या तर थकवाईन ना त्यांना. मग का नाही व आता दिवसभर कुठं झोपायला मिळते. हा व ताई ते तर आहे. पाहुणे रावणे असले म्हणजे वेळच लागते. आई तसंच तर करते, आई समजून असतं घेत नाही. त्या उठल्या असं 5 वाजता. हा ना 5 वाजतापासून उठली आहे. तशाच करतो मी तर. किती वेळा म्हणतो आई तुम्ही कशाला उठता. तर हा तुम्हाला काय आहे म्हणते, उठत नाही तुम्ही लवकर, असं तसं लय बोलतात मला. हो ना नाश्ता करून घेऊ मग जेवणाला 12 वाजता जेवण ठेवते तो. हाव का ताई. हाव 12 ते 3 पर्यंत ठेवन तो. हाव काय चालेल ना मग. तो भांडे घेऊन जाईन 3 वाजता. तो जे जेवण उरण त्यातलं काढून ठेवतो थोडं थोडं. हा कोणी आलं गेलं तर मग कसं काय करशील. ठीक आहे ना ताई. ते चिवडा लड्डूचे पॅकेट भरायचे राहिले. ताई सगळे थोड्या वेळाने बसतील ना तेव्हा देऊन द्या, सगळे भरून टाकतील. हाव ना तसंच करतो. कसं द्या घ्यायला बरं राहते. हाव ना ताई. मस्त डेकोरेशन केलं व. हाव ना ताई मस्त डेकोरेशन आहे. चांगले फोटो येतील नाही. हा ताई जागा चांगली आहे ना. असंच पाहिजे होतं ना डेकोरेशन. हा व असंच पाहिजे होतं ना. झाली की नाही दीपा तयार. हा व होते ना. तर बाकीचे जेवती आणि तुम्ही मेहंदीचा कार्यक्रम करून द्या सुरू. हा व करतो ना. बापरे आजी लय दिवसानं भेट झाली. हा हो बाई, मी काय ओळखलं नाही तुले. अहो आजी मी अनिता. हाव का व अनिता. काय व आता डोळे कमजोर झाले ना, तर काही ओळखलं नाही तुले बेटा. काय निवतो आजी. कशी आहे तू. काय म्हणते लेकरं गिकरं. अहो आजी माई ह्या वर्षीच लग्न झालंय. हाव का व. आता काय नाही व, आता वय झालं ना तर विसरून जातो. हाव काय. तुले परत वाढायला दिली ना व. हा बाई हा आजी. दीपालीन मला एकाच गावात दिलाय. चांगलं झालं ना. संगातनी जवळ जवळ राहायचा. काय म्हणते सासू गिसू. हा चांगली आहे ना आजी. सासू चांगली आहे. हाव का व. जवाई नाही आला काय. आजी ते लग्नात येतील. हाव का व. तुमचा मित्रच आहे ना. हाव का व. चांगला आहे ना मग. मी दोन्ही संगातनी, ते दोघं फ्रेंड नाही. हाव आजी. शी आजी तब्येत चांगली आहे बाई आता. हाव काय. सगळे लोक आले पण हे पोर काही आली नाही अजून. अहो आजी तयारी करत असन. काय माही बाई एवढी तयारी करा लागते काय. अहो आजी करा लागते. झाला की नाही नाश्ता गिश्ता. हाव झाला ना. आजी दीपाच्या घरी आल्या म्हणजे या माझ्या घरी. हाव येतो ना. सांगा लागते का. आता त्या नातीच्या घरी आले तर ह्या नातीच्या घरी येणार नाही काय. हाव ना ये जा आजी. हाव बेटा येतो ना. तुई आई आली की नाही. आली ना. काकू सोबत बोलते आई. हाव का व. लय उशिरा आली तुई. नाही हो आजी एवढ्या उशिरा कुठं आली. लय उशिरा आली ना व. मला वाटलं सकाळीच येशील. घरी थोडेफार काम होते ना त्याच्या कारण. चांगलं झालं. बरं झालं ताई आल्या तर. कार्यक्रम अजून सुरू व्हायचा आहे. हाव ना घरी थोडेफार काम होते मग ते केले आणि आलो. हाव बरोबर आहे ना. भाऊनी दिसून राहिले. हा ते शेतात गेली आहे. शेतात थोडंफार काम आहे त्याच्या कारण. मी रूपा नाही दिसून राहिली. हा ते नाही म्हणत होती मी काही येत नाही. आई म्हणे मी लग्नात येईन. हाव काय. मस्त डेकोरेशन केलं. हाव ना आता तिले पाहिजे होतं. तिच्या पसंतीचं डेकोरेशन केलं सारं. पोरीबाईचं तसंच राहते. सगळं त्यांच्या पसंतीचं पाहिजे त्यांले. हाव ना. आईने आल्या काय. आली आहे ना. त्या अनिता सोबत बोलते. हो अनिता सोबत बोलत आहे त्या. काल मी तुझ्या आई सोबत बोलतो. हा हाव आजी बोला ना. मी पाहुणे तो इले. हाव पाय बोलून आण तिले लवकर. कधी कार्यक्रम सुरू करते तर मग काय रात करते काय. हाव ना. कशी आहे. हा बरी आहे बापा. तू सांग कशी आहे. मी तर मस्त आहे मजेत आहे. तुम्ही सांगा. मी मस्त आहे व. चांगला आहे ना. काय म्हणते तब्येत गिब्येत. बरी आहे बापा तब्येत. थोडेफार हातपाय दुखते. वयामानानं तर तसं होतेच. नीताची सासू त्रास घेत देते का व. हा कशी झाली आहे ते बारकी बारकी. नाही बाई कायले त्रास देईन. चांगली आहे तिची सासू. हाव का व. मला वाटलं लय हालत कमी झाली न तिची. नाही तसं काही नाही आहे. तसं काही नाही तर चांगलं आहे बापा. नाही तो सासवाचा काय भरोसा. लय त्रास देते. तुम्ही देता का तुमच्या सुनीले त्रास. नाही व बाई मी तर कधी नाही दिला. काय त्रास द्यायचा आहे. हाव ना बरोबर आहे. मस्त दिसून राहिली दीपा नाही. हाव काकू चांगली दिसून राहिली ना. पहिल्यापासूनच सुंदर आहे ते. अजून मग छान वाटून राहिली. हाव ना. कशी जमली व मेहंदी. मस्त जमली व. हाव का व. काकू हिची नजर काढून घे जा. लय सुंदर दिसून राहिली ते. हाव ना नजर काढ संध्याकाळी. म्या की नाही मेहंदीसाठी साडी घेतलीच नाही. म्हटलं असा ड्रेस घेते म्हणजे कोणाच्याही लग्नात घालायला कामा येते. हो ना बरोबर आहे ना. काय करणार आहे. वेगळे वेगळे पॅटर्न घेतले तर मग घालायला होते. हाव बरं आहे ना. माय व महिना 3 चालली जाईन. अव आता पोरीबाईले जाच लागते दुसऱ्याच्या घरी. हाव ना. तिले पाहून तर लयच मन भारी झालं.
एवढीशी होती, चालली आता परक्याच्या घरी. आता माई पोरगी एकटीच पडन. आता काय वाईट झालं बरं, चांगलंच होऊन राहिलं ना. काय परक्याच्या घरी चालली का, तिच्या आत्याच्याच घरी चालली ते? मी तर कधी जाऊ शकता. काय व पोरी बाईले दुसऱ्याच्या घरी दिलं म्हणजे परक होते ना. काही होत नाही परक गिरख. रडू नका तर. आई काऊन रडून राहिली गड्या? काय झालं बा आई, काऊन रडून राहिली? अव नाही व, आपल्या दीपाले बघून रडू येऊन राहिला मला तर. आई एवढं काही हे नको करू ना. आता मलाही वाटून राहिलं, पण काय करणार आहे आई. माही तो पोटचा गोड आहे, मलाही कळते ना. तर जर आपणच खचून गेलो तर ते काय करन. हा, काल रात्रीला विचार केला तिनं. आता म्हणे मम्मी ते कसं होईन, पप्पा तुमचं कसं होईन, तुम्ही आता दोघं एकटेच राहसान, तुमची काळजी घ्यायला तर कोणीच राहणार नाही. लय विचार करत होती ते, लय समज केलं तिले. तेव्हा कुठं शांत बसली ते. आणि आता तिले जर आपण असं आता लय हे झालं म्हणून दाखवलं तर तिले खराब वाटन. हा न काय आहे, बोलवता येते जेव्हाही काम पडलं तेव्हा. आणि तो राहुली तसा नाही आहे, चांगला आहे तो. हा व ते तर आहे. तिच्या त्याच्या घरी म्हणून नसतं दिलं की आपल्याला म्हातारपणी सहारा होईल. नाही व, एखादा भाऊ किंवा बहीण अजून असती तर वाटलं नसतं. जाऊ दे ना आई, तिचे बाबा तो लयच हळहळ झालेले, पण काय करतील. हा व, त्या बॉले वाटणच ना. जाऊ दे ना, आपली पोरगी सुखात आहे बाई, काय करतं. आता रडू नको तर आई. हा, माझ्या सासूले फक्त स्वतःच्या नातीचं वाटून राहिलं. हा, मला कधीच वाटलं नाही माझ्याविषयी त्यांना. मला दुःख दिलं, सगळं केलं. हा, आताही त्रास देते. हा, चांगलंच तर आहे सगळं काही, तरी कायले रडून राहिली. मग नाटकं करायची सवय आहे ह्या बुद्धीले. आई तिच्या समोर रडू नको, मग ते रडते अजून. नाही व, मी काय रडत नाही तिच्या समोर. मस्त दिसून राहिली दीपा तू, एक नंबर दिसून राहिली. हाव का काकू? हा व, लक्ष्मी सारखी दिसून राहिली. हाव का काकू? चला ना आपण सगळे फोटो काढू ना. आई कुठे गेली काय माहिती. आहे व, आजी जवळ उभी आहे. अहो आजी ये फोटो काढू. हा व बाई, येतो ना. चला आई फोटो काढू तिच्या सोबत, तिले बरं वाटते मग. हा व, येतो ना. चला सगळे मिळून मस्त फोटो काढू. दादा फोटो क्लिक करा, मस्त फोटो काढा दादा. अजून एक काढा. काय झालं आई, नाराज दिसून राहिली तू? नाही व बाई, चांगलीच ताव मी, कुठे नाराज आहो. नाही बाई, मला वाटून राहिलं. नाही व, रात्री झोप नाही झाली ना, म्हणून तसं वाटून राहिलं. बाबा नाही दिसून राहिले. अहो ते बाबा कामात बिझी आहे ना. हाव काय? चला बाई आपण काम करतो. थांब आणि ताईच्या सोबत. हाव काकू थांबतो ना. चला आई, तुले जेवण गिवण देतो मी. हा व, दे ना. मला गोळ्या औषधी घ्या लागते. हा बाजी, नेमंदी टाईमवर गोळ्या औषध घे, नाही तर मग बिमार पडशी ना. मग डान्स करायचा आहे. हा व, डान्स करतो ना मी, मस्त डान्स करतो. हाव ना, एक नंबर डान्स करा जी. हा व, माझ्याच नंबर येते, काळजी करू नको तू. आणि का मी जेवण करतो आणि घरी जातो. हा, तू थांब. हाव नाही ठीक आहे, मग तू जाय घरी, मी येते थोड्या वेळानं. हा व, ये ना नेमंदी. आण बघ ते मोबाईल मध्ये फोटो काढून देऊ काय? राहुलले पाठवायचे असन ना. नाही व, राहू दे ना, कायले काढतो. काढून देतो ना, त्यांनी पाहायची इच्छा झाली असन. राहू दे, चांगली झाली ना मेहंदी. हा व, काय पाहा लागते बाई. आता काही घरी जाऊ नको सध्या ना. नाही व, घरी जात नाही ना, रात्री जाईन ना. हा व, तेच म्हटलं. अजून तू गेली की मग येणारच नाही. नाही व, येतो ना, कायले काळजी करतो. तिकडे मस्त कार्यक्रम असन व. काय माहिती, राहुल तर म्हणे की एवढा काही आहे नाही म्हणे मेहंदीचा कार्यक्रम. संध्याकाळी आहे तिथं. हा बरोबर आहे ना, पोरांचा कुठं राहते जास्त. हाव ना, चाल ना आता घरात बसू मस्त. हो आता इथं खरंच घरात बसू, कपडे चेंज करतो. एवढे मोठे कपडे घालून कुठं बसू दिवसभर. हा आता साधे सुधे कपडे घालून घे. हाव ना, तसंच करतो आता, मेहंदी तर वाढली. हाव तसंच कर. काय व, किती वेळ झाला? ते मेहंदीचा कार्यक्रम कधी करून राहिले तुम्ही? अव करतो ना आता. काय लावून देतात? मेहंदी करायची, हळदी करायची, साधं सुधू करायला काय होते? अव साधंच तर करून राहिलो. काय माहित बाबा, निवड तामझाम करताय निवड. अव आता करावंच लागते ना थोडंफार. निवड दुसरं काय आहे, पैशाचा सुराडा करून राहिले. अव तुम्ही चिडचिड नका करू, तर तुम्ही शांत बसा. तर 3-4 दिवस शांत बसा, का चिडचिड करू न, दुसऱ्याची चिडचिड करू नका. मी शांतच बसतोय, तुम्ही फक्त सगळं राईट टाइमले करा. अव करतो ना. झालो मी बाहेर बसतो. हा व, बसा ना. काय करू बापा, ह्या माणसाला निवड सांभाळा लागते. निवड चिडचिड करते नाही तर. कुठं गेली हे मिताली काय माहिती. अव मिताली, काय म्हणत होते आई? काय करत होती मग? त्यांना कपडे देत होती ना राहुल दादाले. काऊन त्याला घेता नाही येत का त्याचे कपडे? अहो आई, त्यांना मेहंदीसाठी ड्रेस घालायचा होता ना, म्हणून मागत होते ते. तुला सांगितलं होतं ना, जिथे तिथे वस्तू ठेवजो म्हणून. किती वेळ होऊन राहिला, ते सासरे चिडचिड करून राहिले. त्यामुळे काय गलती आहे बाई. हा, त्यांना मला मागितला तर मी ठेवला होता तर मी दिला. त्यांना दिसत तर नाही, दिसलंही नाही त्यांना ड्रेस. तर त्यात कपाट मध्ये समोरच ठेवला होता, त्यांनी घेतलाही नाही त्यांच्या हातानं. बस हो बाई, पटकन करायला लावतील तयारी आणि चल म्हणा. येत आहे ते आता, बाहेरच येऊन राहिले. तुम्ही निवड माझ्याकडे चिडचिड करता. व चिडचिडी करू तर काय, किती वेळ झाला, तिकडे तुझे सासरे ओढून राहिले ना. करतो नाही, आता करत असता हो सगळं काम. तरी 2-2 बाया ठेवल्या कामाले, तरी कामं नाही होत. किती तयारी करतो रे तू.
आई कुठे एवढी तयारी करून आलो? किती ओढून राहिले ते, किती वाजता करसान मेहंदी, काय करसान? जाऊ दे ना आई, बाबा तसेच करते. कार्यक्रम काय रोजच्या रोज होणार आहे काय? नाही रे, पण पटपट झालं म्हणजे बरं राहते सगळं काही. तुमची तर निस्ती नवाई आहे. आता घालत असतो तुम्ही ड्रेस. आलो, तुम्हीच तर म्हटलं होतं संध्याकाळी मेहंदी करतो, दुपारी मेहंदी केली असती तर. चला आता बाहेर येऊ, मेहंदीचे कोण घेऊन बाहेर. हा बाई येतो. या बहिणी, हा येतो ना, तुम्ही बसा. सगळ्याले काही झालं की आपली सूनच दिसते. बस सुनीवर चांगलं हे करून घ्यायचं. तिची गलती असो नसो काही नाही. काय झालं मिताली तुला? काय होणार आहे मला? नाही गो, सॅड दिसून राहिली. तुमच्या आई तनीवर काही गलती नसली तरी मलाच ओरडते. अगं आता काय झालं? आता राहुलला शर्ट द्यायचं होतं तर मीच देणार ना. मी ठेवलाय तर मलाच मागणार ना. तर आई म्हणते की त्याला घेता नाही येत का, असं तसं पटपट काम करत नाही. 2 काम आले ठेवले आहे तरी तुम्हाला होत नाही. अगं जाऊ दे ना, काम आहे म्हणून चिडचिड होते. तिच्यावर कसे बाबा चिडचिड करते आणि ते बाबाचं तुझ्यावर काढते मग. पण मग त्यांना समजायला नको काय? जाऊ दे, तसंच करत असते, काही होत नाही. तुला माहिती ना आईचा स्वभाव. आता बोलून दिलं. हा नाही पण मागे पुढे लोक बघायचे ना, तेव्हा बोलायचं. जाऊ दे ना, आता कशाला हे करतेस? आई मेहंदीचे कोण मागून आली न बाहेर? चल ना. हा हो येतो ना. जाऊ दे तर, थोड्या थोड्या गोष्टीवर नाराज नको होत जाऊ. हा दिसून राहिली आज. हा असं सॅड होऊ नको. तर स्माइल करतं बरं. हो करतो ना. काय तुम्ही असेच करता? लग्न झाल्यावर मस्त फिरायला जाऊ आपण, काही टेन्शन घेऊ नको. तुम्ही असेच म्हणता तो. आपण नक्की जाऊ, काळजी करू नको. चल आता पटकन ये. हा मेहंदीचे कोण घेऊन, आई वाट पाहून राहिली. हो येते ना. चला करा, मेहंदीचा कार्यक्रम झाला. हा भेटू उद्याच्या बाबा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा मंडळी.